काँग्रेस नेते राहुल गांधी पुढील आठवड्यात आषाढीच्या वारीत सहभागी होणार आहे। त्यांच्या या वारीमुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे। पण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहुल यांना या प्रकरणी प्रोत्साहन दिलं पाहिजे असं विधान करत त्यांना टोला हाणलाय। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाली आहे। पालखीसोबत हजारो वारकऱ्यांची पावलं देखील पंढरपूरच्या दिशेने पडतायत। या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पंढरपुरात येऊन तयारीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली। त्यांनी या प्रकरणी राहुल यांचं नाव घेतलं नाही, पण त्यांनी त्यांच्या संबंधी केलेलं विधान चांगलंच व्हायरल झालंय। चंद्रकांत पाटील म्हणाले की उशिरा का होईना देवापुढे नतमस्तक होण्याची इच्छा निर्माण झाली। जसजसं आपलं वय होतं तसतसं परमेश्वराची आस निर्माण होती, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं ते राहुल गांधी यांचं नाव न घेता म्हणाले। काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अचानक लॉटरी लागली आहे। त्यांचे एकाचे 14 खासदार झाल्यामुळे ते हवेत आहेत, त्यामुळेच त्यांना विधानसभेच्या 288 जागा आणि स्वबळावर लढण्याचं सुचत आहे। पण आम्ही मात्र महायुती म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं आहे। चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पंढरपूर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचंही स्पष्ट केलं। कोविड आला तेव्हा वाटलं की वारी नावाचा प्रकार आता संपेल, पण कोविडचा वारकरी कोणताही फरक पडला नाही। उलट चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा आषाढी यात्रेला 18 लाखांच्या वर भाविक येतील असा अंदाज होता। त्यामुळे पालकमंत्री म्हणून मी या वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा व्यवस्थित उपलब्ध आहेत की नाही याचा आढावा घेण्यासाठी मी इथे आलो आहे असंही पाटील यांनी स्पष्ट केलं।